गोष्ट आहे. जनरली कसं होतंय की 7-12 उतारा बघितला आणि असा बराच आता गैरसमज आहे किंवा माहीत नसते लोकांना की उतार्याला नाव आहे म्हणजे हा मालक आहे आणि हा आपल्याला जमीन विकतोय म्हणल्यावर आपण ती जमीन खरेदी करू शकतो. अशी पोझिशन नाही आहे. उतार्यावर तुम्हाला सगळे हक्क अधिकार कोणाचे आहेत हे दिसू शकत नाही किंवा कळू शकत नाही. त्याकरिता त्या मिळकतीची मालकी नेमकी कोणाची आहे हे शोधण्याकरिता तुम्ही वकिलांना भेटून त्यांचा सल्ला घेऊन त्यात बरेच असे पदर आहेत किंवा असे पैलू आहेत की ज्याच्याकडे आपण लक्ष देऊ शकत नाही किंवा सर्वसामान्य माणसाला ते माहीत नसतं. ते वकिलांना जाऊन भेटून त्या जमिनीचं टायटल जे आपण म्हणतोय ज्याला ओनरशिप ती क्लिअर आहे किंवा नाही हे बघून जर त्यांनी खरेदी विक्री असा जो काही विषय आहे केला तर भविष्यात त्यांना खूप म्हणजे मदत होऊ शकते किंवा भविष्यात त्यांची जी आर्थिक नुकसान होत असते ते टळू शकते. हां म्हणजे